आलोय, दमलोय, त्यामुळे आता पटकन जा, फ्रेश हो आणि मस्त आराम कर. हा ते फोन चार्ज करायचा आहे ना. आलेच. काय हो सुमित, आजही आली होती का ती आगाऊ मुलगी मागे मागे मागे. हे बघा मी आधीच सांगतेय, गप्प बसायचं नाही. हा हिम्मत कशी होते तिची माझ्या नवऱ्याच्या मागे यायची. त्या दिवशी तुम्ही मला गप्प केलं, त्याऐवजी ना तिला गप्प करायला हवं होतं. काय म्हणतेय मी? हो ऐकून घ्यायचं नाहीये. नाही. हा काय ग, किती बोलतेस त्याला? दादा, आज फक्त बोलतेय, पण परत जर का ती माझ्या नवऱ्याच्या मागे आली ना तर अजिबात ऐकून घ्यायचं नाहीये. किती गरीब बिचारा आहे माझा नवरा, गुणी नवरा. अय्या, बघ बघ, दृष्ट लागली तिची. हे घ्या दादा, परत जर का तिनं काही केलं ना तर मी गप्प बसणार नाही. मला सांगा काय करायचं ते, मी बघते बरोबर तिच्याकडे. माझ्या नवऱ्याला बोलते, मी नाही गप्प बसणार. हा साहेब, तिला काही सापडणार नाही ना? नाही सापडणार. मी जसं ठरवलं ना सगळं तसंच होणार आहे. मग सापडलं काय आणि सापडलं नाही काय, मला माहिती आहे राधा काही शोधायचं थांबणार नाही. पण तिला जिथे पोचायचंय तिथे आपण तिला पोचू द्यायचं नाही. पण हे असं होईल ना साहेब? 100% तसंच होणार. ती जे शोधायचा प्रयत्न करते ते तिला या जन्मात सुद्धा सापडणार नाही. मसाला कोणत्या डिस्ट्रीब्युटरकडे कधी आणि किती गेला लिहूनच ठेवायला पाहिजे. ट्रक,